जर आपल्याला साडीमधला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा नसेल आणि आपल्याला त्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वेअर करायचा असेल तर साडीसाठी ब्लाऊज कसा निवडायचं? आपण एखाद्या साडीवरती कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस वेअर करतो, पण आपल्याला पाहिजे असा लुक त्या साडीवरती ब्लाऊजचा मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचे आहेत. यावरून तुम्हाला कुठल्या रंगाच्या साडीवरती कुठल्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केला पाहिजे हे समजेल. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो करायच्या आहेत. टिप नंबर 1 सिंपल आहे. तुमच्या साडीच्या काठांचा जो कलर आहे त्या कलरचा ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस म्हणून निवडायचा आहे. तर तुम्ही म्हणाल जर आमच्या साडीला काठच नसतील तर आम्ही काय करायचं? तेच तुमच्या साडीवरती ज्या कलरची डिझाईन ही कमीत कमी असेल तो कलर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून निवडायचा. टिप नंबर 2 फॉलो अंडरटोन. साडीचा अंडरटोन कोणता आहे यावरून तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस निवडायचा. आता अंडरटोन म्हणजे काय? तर टोन म्हणजे जात आणि अंडरटोन म्हणजे तुमच्या साडीच्या रंगामध्ये लपलेला त्याचा मूळ रंग म्हणजेच अंडरटोन. आता अंडरटोनमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो कूल अंडरटोन आणि दुसरा असतो वार्म अंडरटोन. तुमच्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगते.